नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते। ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली। राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती, त्यानुसार राज्य सरकारने पंचनामे केले आणि अखेर राज्य सरकारने या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे। तर पहा मित्रांनो, शासन निर्णय ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आगाही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्तीस घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय पाहू शकतात। मित्रांनो, शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे पहा। ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, पहिला जिल्हा रायगड जिल्ह्यातील 147 शेतकऱ्यांसाठी 4,75,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांसाठी 3,73,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांसाठी 5,53,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 6,172 शेतकऱ्यांसाठी 9,32,02,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 79,492 शेतकऱ्यांसाठी 54,62,98,000 रुपये मंजूर झाले आहेत। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील 326 शेतकऱ्यांसाठी 21,08,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 5,29,761 शेतकऱ्यांसाठी 548,59,89,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील 3,58,767 शेतकऱ्यांसाठी 384,14,38,000 रुपये मंजूर झाले आहे। तर असे एकूण या 7 जिल्ह्यातील 9,75,059 शेतकऱ्यांसाठी 997,04,00,000
4,36,000 रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अशी वाटप होणार। तर पहा मित्रांनो, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत, तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अशा प्रकारे नुकसान भरपाईची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।